नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण दुसऱ्या विषयाची चर्चा सुरू करतो आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आज 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 23% वाढ मिळणार आहे कर्मचाऱ्यांना. काय प्रतिक्रिया आहे? हा निर्णय योग्य आहे का? या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत याची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत सुनील कोळेकर. सुनील कोळेकर हे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे रनिंग स्टाफ ब्रांचचे अध्यक्ष आहेत. केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत, रेल्वे कर्मचारी असल्यामुळे, त्यामुळे आजच्या वेतन आयोगाचा फायदा त्यांनासुद्धा होणार आहे. आपल्यासोबत आहेत विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि आमदार. आपल्यासोबत आहेत विश्वास उटगी. विश्वास उटगी हे कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक आहेत. आपल्यासोबत आहेत गजानन शेटे. गजानन शेटे हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत. आपल्यासोबत आहेत नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे. आणि आपल्यासोबत आहेत शिक्षक आणि कार्यकर्ते हेरंब कुलकर्णीसुद्धा, ज्यांनी 5वा वेतन आयोग नाकारला होता आणि त्याविरुद्ध त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशनसुद्धा केला होता. मी चर्चेला या क्षणाला सुरुवात करतोय सुनील कोळेकर तुमच्यापासून. याचं कारण तुम्ही थेट केंद्र सरकारचे कर्मचारी आहात. आज हा 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि असं दिसतंय फार मोठी पगारवाढ, 23% पगारवाढ खाजगी क्षेत्रात सुद्धा मिळत नाही. इंटरनॅशनल स्टँडर्ड हे आहे 11-12% पगारवाढ, पण आज 23% पगारवाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अरुण जेटली असं म्हणाले की सरकारी कर्मचारी खाजगी क्षेत्राच्या बरोबर आले. तुमचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहे? नाही, मला वाटत नाही की एवढी मोठी पगारवाढ झालेली आहे. कारण आमचा जो डिमांड आहे त्या पाण्याने तेवढं ते देतच नाही आहेत. आम्ही डिमांड केला होता वेगळा, ते देतात वेगळं कमी. आणि ही सगळ्यात ही सगळ्यात म्हणजे आतापर्यंतचं आजच्या पेपरला पण तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल, ही जी पे कमिशन आहे ही गेल्या 70 वर्षामधले सगळ्यात नीचांक हा पे कमिशन आलेला आहे. त्यामुळे आम्ही याच्यावरती खुश नाही आहोत. स्पष्ट सांगायचं म्हणजे आमचा डिमांड होता 26,000, मिनिमम 26,000 आणि ते देतात 18,000. आम्हाला पे कमिशन 10 वर्षांनी एकदा. आम्हाला इतरांसारखं 2 वर्ष की 3 वर्षात परत आमची वाढ होत नाही, 10 वर्षानंतर येते. आणि त्यामुळे आमचा 10 वर्षांनी वाढ मिळते. मला सांगा 6वा वेतन आयोग आणि 5वा वेतन आयोग कधी लागू झाला होता? 6वा वेतन आयोग लागू झाला 2006 साली. 2006 म्हणजे आता 10 वर्षांनी 7वा होतो. म्हणजे दर 10 वर्षांनी वाढ मिळते, म्हणून तुम्ही समाधानी नाही. तुम्हाला 23% वाढ योग्य वाटत नाही? किती पाहिजे तुम्हाला वाढ? आमचं म्हणणं आहे की आम्हाला कमीत कमी ग्राउंड लेवलला 26,000 आम्हाला पे हवा आहे. म्हणजे बेसिक तो आज जो 18,000 आहे, 18,000 आहे, तो 26,000 हवा. म्हणजे आज मला वाटतं 8/6 18,000 झालाय बेसिक. तो तुम्हाला 8/6 26,000 पाहिजे. 26,000 एवढी वाढ पाहिजे. 26,000. विद्याताई यांची मागणी बघा. मला माहित नाही ती योग्य आहे की अयोग्य आहे, त्याची चर्चा करूया. पण तुमचं म्हणणं काय आहे? नाही, माझं म्हणणं म्हणजे माझा तर बिलकुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही विरोध असण्याचा प्रश्नच नाही आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला म्हणजे खर्च खालच्या कर्मचाऱ्याला पगारवाढ ही आवश्यक आहे. आणि 5वा वेतन आयोग झाला, 6वा वेतन आयोग झाला आणि आता 7वा वेतन आयोग आला आहे. तर ह्याच्यातनं आता जी महागाई वाढते आहे त्याच्यातनं पगारवाढ होणं हे काय चुकीचं नाही आहे. कारण प्रत्येकाला घर संसार आपला आपला चालवायचा आहे. त्यामुळे पगारवाढीला माझा विरोध नाही आहे. परंतु त्या दृष्टीने फक्त जे नोकरदार आहेत त्यांनाच हे फायदे मिळणार आहेत आणि ज्यांना बिलकुलच काही नाही आहे. म्हणजे आता आपण नुसतं शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं, असंघटित कामगार आणि शेतकरी वगैरे यांना कर्जमाफी करायला आपण मात्र बिलकुल तयार नाही आहोत. काहीही त्याच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही आहोत. त्याला कुठलेही फायदे आपण देत नाही आहे. आणि 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग आणि आता 7वा वेतन आयोग आपण द्यायला तयार झालो आहोत. आणि कर्मचारी आणि यांना या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला पाठिंबा आहे की विरोध आहे? नाही, निश्चितच पाठिंबा आहेच ना. कारण हे जे म्हणतात यांना पुरेशी वाटत नाही वेतन. आमचं सरकार बेसिक पगार 18,000 झालाय, हे म्हणतात 26,000 पाहिजे. खालच्या कर्मचाऱ्यांना निश्चितच 18,000 तो कमी वाटत असेल. त्याच्यासाठी ते आंदोलनही करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांना तो खरोखरच मला असं वाटतं 18,000 म्हणजे तेवढा ते म्हणतात ते थोडंसं बरोबरच आहे. कर्मचाऱ्यांना तो कमी आहे.
तो थोडा वाढवायला हरकत नाही आहे, परंतु जर 10 वर्षांनी त्यांना मिळते, महागाई भत्ता मिळतोय, पेन्शन मिळते, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण 10 वर्षांनी मिळतोय त्यामुळे यांची मागणी योग्य आहे तसं यांची तुमचं म्हणणं. मागणी योग्य पण असं तुमचं मला असं म्हणणं आहे, वाटतं असंघटित कामगार आणि शेतकरी यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला यांच्याकडे म्हणजे ज्यांना नोकऱ्याच नाही आहेत त्यांचं काय, असा मोठा प्रश्न विश्वास या उद्गी, ठिकाणी. तुम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे निमंत्रक आहात. तुम्ही या निर्णयाकडे कसं बघतायत? कारण हा निर्णय लागू व्हावा म्हणून खूप वर्ष मागणी होती. बरोबर आहे. डॉक्टर मनमोहन सिंगांनी वेतन आयोग 7वा नेमला आणि नंतर त्यांना असं वाटलं होतं की इलेक्शनमध्ये याचा आपल्याला निश्चितपणे फायदा मिळेल. कारण फार मोठा मतदार वर्ग या ठिकाणी सामावलेला गेला, जवळपास 1 कोटी. आता मुद्दा असा आहे की तो निर्णय खूप उशीर आला, त्यांना त्याचा फायदा झाला नाही, आपण निवडणुकीतून बघतो. आता जो निर्णय आलेला आहे त्याचं जे काही कॉस्टिंग आहे ते बघितलं तर 1 लाख आणि वरती 4,000 रुपये एवढी त्याची टोटल कॉस्ट आहे. 1 कोटी लोकांना त्याची कॉस्ट आहे. आता ही कॉस्ट 1 कोटी लोकांसाठी सरकारला 1 लाख कोटीहून जास्त लागणार आहे. प्लस म्हणजे 4,000 वगैरे. मुद्दा असा, इफ यू लुक टू द मागचं पे कमिशन 6वं आणि 5वं जर बघितलं तर कॉम्रेड इंद्रजी गुप्ता जेव्हा होम मिनिस्टर होते त्यावेळेस 40% वेतनवाढ होती आणि त्याच्यामध्ये 2 भाग होते. एक वेतनाचा प्रश्न होता, पेन्शनचा प्रश्न होता, आणि दुसरा बऱ्याचशा जागा त्यांनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतला होता. चिदंबरम त्यावेळेस अर्थमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी अशी पोझिशन घेतली, आताचं इन्फ्लेशन आणि आताची एकूण महागाई लक्षात घेता एक गरज म्हणून पार्ट 1 तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि पुट इट ऑन होल्ड पार्ट 2, म्हणजे डोंट आउटसोर्स एनी जॉब्स. अशा तऱ्हेने त्यांनी 40%ची वेतनवाढ होम मिनिस्टर असताना सुद्धा कॅबिनेटची कमिटी स्वतःच्या जवळपास पंतप्रधानांच्या अधिकाराखाली ताब्यात घेतली आणि चिदंबरमला बाजूला ठेवून त्यांनी ते अंमलात आणली. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कधी नव्हे ते प्रचंड मोठी पगारवाढ मिळाली. तो जो पॅटर्न आहे तो पॅटर्न नंतरसुद्धा फॉलो झाला आणि त्यातही जवळपास 25 ते 30% पगारवाढ झाली. त्याच्यामध्ये काय घडून आलं तर DAचा फॅक्टर मूळ वेतनात समाविष्ट होऊन सर्वांची पेन्शन्स वाढली, सर्वांचे सुपरॲन्युएशन बेनिफिट वाढले, बेसिक वाढले. आता काय झालं आहे या कमिशनमध्ये 10 वर्षांत जे येतं आहे एकूण कॉस्ट सप्रेस झाली. ती कॉस्ट सप्रेस झाल्यामुळे बेसिक पे, मगाशी ते सांगत होते 70 वर्षामध्ये आमचा बेसिक पे एवढा कमी कधीच नव्हता. तो का कमी आहे तर त्यांनी कॉस्ट सप्रेस केलेली आहे. 23.5% पगार असं म्हणत असताना बेसिक पे म्हणजे मूळ वेतनामध्ये 14.6% पगारवाढ आहे. ती 70 वर्षामध्ये सर्वात कमी आहे. बेसिक पे कमी केल्यामुळे अंतिमतः निवृत्त होणारे गेल्या 5-10 वर्षातले जे लोक असतील यांची पेन्शन कमी होणार आहे. पेन्शनची कॉस्ट ही सरकारला कमी ठेवायची हे अंतिम उद्दिष्ट तुमचं ठेवून काय म्हणणं आहे, सरकारने चलाकी केली आहे? अर्थातच हीच गोष्ट मागच्या पे कमिशनमध्ये पण सेम थिंग आहे. त्यामुळे लालू प्रसाद रेल्वेमध्ये होते, ते म्हणाले की मी सर्वांना चतुर्थ श्रेणी देऊन टाकतो, पण चतुर्थ श्रेणी नष्ट पण करतो. त्यामुळे आता चतुर्थ श्रेणी सेंट्रल गव्हर्नमेंट नष्ट होत चाललेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे, हे पगारवाढ मिळाली पण कामगार कपात होणार आहे? पानगाव कपात होतच चतुर्थ आहे. श्रेणी कर्मचारी जागा सगळ्यात मोठ्या भरल्या संख्येने जात असतात, नाहीत, त्यांची संख्या आउटसोर्सिंग कमी होत होणार आहे. आहे, कामाचं कॉन्ट्रॅक्च्युलेशन होत आहे आणि अख्खं सरकार सर्व फंक्शन्स रेल्वे सकट सगळी खाती ही आउटसोर्स आणि कंत्राटीकरणावरून चालतात. याच गोष्टी जर परमनंट लोकांना दिल्या तर सरकारचा खर्च वाढेल. पण सरकार काय करतं, जो एक काळचा आदर्श मालक होता तो आता सर्वात वाईट मालक आहे आणि तो मल्टीनॅशनल कंपनी आणि खाजगी कंपन्यांचा जो वाईट मालक होता त्याच्या पॅटर्नवरती सरकार काम करते. म्हणून आमचा या संपूर्ण गोष्टीला संकल्पनापणे विरोध आहे. माझा पुढचा एक मुद्दा आहे. तुमचा विरोध आहे कुठल्या गोष्टी? 7व्या वेतन आयोगाला? नाही तुमचा कशाला विरोध आहे? त्यांना ज्या संकल्पनेतून त्यांची कॉस्टिंग कमी केली आहे, मी तुम्हाला ज्या म्हणतो प्रकारे त्यांनी कॉस्टिंग केलंय त्याला तुमचा विरोध त्या आहे? संकल्पनेला विरोध आहे. जागा भरत नाहीत आणि परमनंट कामं तर अचानक म्हणजे भयंकरच आहेत. ती परमनंट कामं आउटसोर्स आणि कॉन्ट्रॅक्ट करतात. याचं कारण ती कॉस्ट वाचवण्याचा प्रयत्न होता आउटसोर्स आणि कॉन्ट्रॅक्ट करून, आणि हे एक्झॅक्टली सरकारचं चुकीची गोष्ट. नोकऱ्या निर्माण करतो म्हणून पंतप्रधान जगभर जाऊन सांगणार की मी एवढ्या नोकऱ्या निर्माण करतो. अहो ते नोकऱ्या घालवत आहे, ते नोकऱ्या घालवत आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगताय हो. की सरकारी नोकऱ्या कमी होणार आहेत. आता झाल्यात. पगार वाढले आहेत पण झाल्यात. सरकारी नोकऱ्या पुढच्या काळात कमी होणार आहेत. प्रचंड प्रमाणात प्रमाणात कामगार कपात होणार. 100% FDI आणायचं त्यांनी ठरवलंय. डिफेन्समध्ये 100% FDI आणतायत, तुमच्या रेल्वेमध्ये 100% FDI आणतायत. पण याच्यामुळे खरंच आपला फायदा तुम्हाला ही होईल का? भीती वाटते की नोकऱ्या तुमच्या खात्यातल्या ज्या आहेत त्या कमी होतील, नोकऱ्या होत आहेत, जातील? होत आहेत, पगारवाढ काही होत लोकांना आहेत. मिळाली तरी नोकऱ्या हो, जातील. कमी होत आहे. पगारवाढ कमी- मुंबई महापालिकेला नोकऱ्या सफाई कमी होत कामगार आहेत. सुद्धा भरती आणि करत त्या होतच नाहीये. जाणार. ज्या एकच मी हिशोबाने सांगतो, चाललंय सरकार, यांची संख्या 22 लाख होती रेल्वे कर्मचाऱ्यांची 22 लाख होती. आता आज त्यांची संख्या 13.5 विचारा लाख ती आली. 13 लाख आहे.
काय म्हणताय म्हणजे 22 लाख टू 13 लाख हा. एवढे म्हणजे 9 लाख लोक कमी झाले आणि 8.5 ते 9 लाख. आणि सरकारी कर्मचारी नेते आहेत तिथे बसलेले, त्यांना विचारतो. त्यांना विचारा. 19 लाख होते, ते आता 16 लाख आहेत शिक्षक धरून. आणि त्यातले तिथेही किती 3 लाख कमी झाले. बघा हे झालेले आहेत. मी गजानन शेटेंकडे जातोय. गजानन शेटे हे सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जनरल सेक्रेटरी आहेत. शेटे साहेब, तुम्हाला विचारायचं आहे मला, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही लागू झालेली 7वी वेतनवाढ एक तर तुम्ही कसं पाहताय? राज्य सरकारचे कर्मचारी आता ही मागणी करतीलच, पण आत्ता जे उडगी म्हणतायत की हे जे काय त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आहे ते चुकीचं आहे आणि त्यानंतर कामगार कपातसुद्धा सरकार करू शकते. तुमचं काय मत आहे याबद्दल? कामगार कपात वेगळ्या प्रकारे आताच झालेली आहे. राज्याचा विचार केला तर 30% वर रिक्त पदं आहेत, म्हणजे ती एक प्रकारे कपातच आहे. मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे हा 7वा वेतन आयोग आहे. पहिल्या 6 वेतन आयोगात जेवढी वाढ मिळाली होती त्याच्यापेक्षा एकदम कमी वाढ या 7व्या वेतन आयोग देण्यात आलेली आहे. 23% दाखवत आहेत खरे, पण आम्हाला अगोदरच 7,000 अधिक 125% महागाई भत्ता मिळतो, म्हणजे 15,000च्या वर वेतन मिळतायत. ते 18,000 केलं म्हणजे 14%च्या आसपासच येतं आहे. म्हणजे 23% वाढ झाले हे बरोबरच नाही. म्हणजे फक्त 7व्या वेतन आयोगात सर्वात कमीत कमी वाढ देण्यात आलेली आहे. हा सगळ्यात असंतोष सगळ्या देशामध्ये पसरलेला आहे, ते याचसाठीच. कमीत कमी वाढ आहे असं तुम्ही म्हणताय. मी जातो हेरंब कुलकर्णी यांच्याकडे. 5व्या वेतन आयोगाने जी वाढ दिलेली आहे, शिक्षक म्हणून त्यांनी ती नाकारली होती. हेरंब कुलकर्णी, तुम्ही चर्चा ऐकताय, काय म्हणणं आहे तुमचं यावर? मला याच्यामध्ये पंतप्रधानांची भूमिका फार विसंगत वाटते. याचं कारण असं की गुजरातचे मुख्यमंत्री असताना जेव्हा हा वेतन आयोग स्थापन झाला तेव्हा त्यांनी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात असं म्हटलं होतं की द कॉन्स्टंट इन्क्रीज इन सॅलरी ऑफ गव्हर्नमेंट स्टाफ थ्रू पे कमिशन्स had led to a lot of distortion in the labor market and the government have to resort to contract employment. म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असताना राज्य सरकार हा भार पेलू शकणार नाहीत म्हणून वेतन आयोग नेमू नका असं म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मात्र वेतन आयोगाची अंमलबजावणी करतात. या विसंगती मला समजण्यापलीकडची वाटते. आणि दुसरा भाग या चर्चेमध्ये जो कुठं या कर्मचारी संघटनेच्या नेत्यांकडून येत नाही की असंघटितांच्या बद्दल सरकारची काही जबाबदारी आहे की नाही. म्हणजे आज महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो की साधारणपणे 68% रक्कम या सगळ्यामध्ये जाणार आहे की 38% वेतन, 10% पेन्शन, या वेतन आयोगाचा भार 7% आणि कर्ज व्याज मुद्दल मिळून 13%, अशा 68% रक्कम याच्यावर जाणार आहे. उरलेल्या 32% मध्ये राज्यातल्या किती टक्क्यासाठी किती टक्के खर्च करायचा ही चर्चा आजच्या केंद्रात मला महत्वाची वाटते. याचं कारण असं की 16 लाख जरी कर्मचारी धरले तर घरातले लोक धरून 5 पकडले तर 80 लाख होतात. 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 80 लाख म्हणजे 6 ते 7% लोक होतात आणि 60% लोकांसाठी तुम्ही 68% रक्कम खर्च करणार आणि उरलेले जे भटके विमुक्त आहेत, आदिवासी आहेत, यांचं काय करायचं? आज महाराष्ट्रामध्ये सिंचन प्रकल्पाचा 80,000 कोटीचा अनुशेष आहे. आज 65% फक्त करांची वसुली होते, हे सरकारी आकडेवारी सांगते. आणि मग गरिबांचा विकास किंबहुना भटके विमुक्त असतील, आत्महत्या करणारे शेतकरी असतील, यांचा या तिजोरीवर हक्क आहे की नाही हा मला सगळ्यात महत्वाचा. आणि सर्वात शरद जोशी जे होते ते असं म्हणायचे की पिकाला पाणी देताना पाटाने किती प्यायचं आणि पिकाला किती द्यायचं हे ठरवायचे आज वेळ आलेले. परंतु ही नोकरशाही, या नोकरशाहीवर जर इतका प्रचंड जर खर्च होत असेल तर मला असं वाटतं की असंघटितांच्या बद्दल शासन कल्याणकारी योजना जी राबवतं ती कल्याणकारी भूमिकेमध्ये शासन राहत नाही. विषमता जी वाढते, आज मला सांगा की राम मनोहर लोहिया असं म्हणायचे की एकाच 10 वेतनामधला फरक असला पाहिजे या देशातला, पण आज कॅबिनेट सचिवाला तुम्ही 2.5 लाख देणार आहात आणि तेंडुलकर समिती असं म्हणते की 816 रुपये हे या देशातलं मिनिमम वेजेस आहे. म्हणजे 100 पटीची फरक आज जर तुम्ही शासन स्तरावर निर्माण करणार असाल तर ते रिलायन्स आणि अंबानीच्या कंपन्यांमधले सीईओ आणि आमचा मेळघाटातला माणूस ही तफावत काही 1000 कोटीची होते, तर समाजवादी शासन व्यवस्था हे शब्द वगैरे आता कशाला उच्चारता तुम्ही? ठीक माझा प्रश्न आहे. आहे. हेरम कुलकर्णी, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मी येतो उडगी सर तुमच्याकडे, पण त्याआधी मला नागपूरला जायचं आहे. नागपूरला आपल्या सोबत आहेत चंद्रकांत वानखेडे, शेतकऱ्यांमध्ये काम करतात, पत्रकार आहेत. चंद्रकांत वानखेडे, 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि आपण सगळी चर्चा ऐकतोय. हेरम कुलकर्णींचं मतही ऐकलं. तुमचं काय मत आहे? 1 लाख कोटीवर खर्च होणार आहे वर्षाला या पैसा सरकारचा. काय प्रतिक्रिया आहे तुमची?
नाही, माझा याला विरोध आहे, कारण मी काही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सौम्य भूमिका घेण्याची गरज आहे. आणि त्यांचंच मला स्वतःला असं वाटतं की आता सगळ्यांची दुःख संपलेले आहेत आणि फक्त जे काही आहेत राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचे दुःख फक्त राहिलेले आहेत आणि त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे की फार कमी वेतनवाढ त्यांना 23% वगैरे मिळालेली आहे. मूळ मुद्दा या सगळ्या अशामध्ये आहे की जसं हेरमने मांडलं की सगळा बजेटचा हिस्सा यांना देऊन टाका, यांच्यासाठी देश आहे, यांच्यासाठी तिजोरी आहे आणि तिजोरीच्या चाव्या शासन आणि प्रशासनाकडे आहे, यांनी सगळं घ्यावं आणि यांनी कायम, कारण यांना महागाई आहे, महागाई भत्ता आहे म्हणून महागाई आहे आणि घर आहे म्हणून घर भत्ता आहे, हे सगळं हे करावं. या देशामध्ये हा देश कृषीप्रधान आहे असं आपण वारंवार म्हणतो. या देशामध्ये 70 वर्षामध्ये 7 वेतन आयोग आले. दुःखाचा माझा मुद्दा एवढाच आहे की या देशामध्ये शेतकरी मरत असताना पहिल्यांदा राष्ट्रीय शेतकरी आयोगाची 2006 मध्ये स्थापना झाली. त्या आयोगाचा अहवाल आला. 2006 मध्ये जेव्हा आयोगाचा, राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल आला त्याच वेळेस 2006 मध्ये 6व्या वेतन आयोगाचा अहवाल आलेला होता. 6व्या वेतन पटलावर एकाच वेळेस हे होते आणि 6व्या वेतन आयोगाचा अहवाल अंमलातही आला. त्याच्यानंतर 7व्या वेतन आयोगाची गर्भधारणा झाली, त्याचं बाळंतपण झालं. पण 2006चा आत्महत्या करताय शेतकरी म्हणून जो आलेला आयोग आहे तो 10 वर्ष तसाच पडून आहे. याची या देशाला किंवा या देशातल्या विचारवंतांना किंवा कर्मचाऱ्यांना काहीही वाटत नाही, राज्यकर्त्यांना वाटत नाही आणि मग द्यायचंच झालं तर यांनाच द्या. आणि माझा मुद्दा असा आहे की या देशामध्ये पेन्शन असेल आणि सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी हा म्हातारा होत असेल 60 वर्षानंतर, 65 वर्षानंतर, तर या देशातला शेतमजूर आणि शेतकरी 60 वर्षानंतर आणि 65 वर्षानंतर तरुण होतो. त्याची काही सामाजिक जबाबदारी या देशाची नाही आहे. हा देश शासन आणि प्रशासन यांचाच आहे का, हा माझा प्रश्न आहे. विश्वास उटगी, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. हो. असंघटित कामगार आणि शेतकरी दोघांचेही मुद्दे आपल्याकडे आलेत. हो. काय उत्तर आहे तुमचं? त्यांचे प्रश्न बरोबर आहेत, परंतु ते दोषी कोणाला धरतात हा खरा प्रश्न आहे. विमल दांडेकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता फार वर्षांपूर्वी, म्हणजे 80च्या दशकामध्ये. त्यामुळे विषमता, मोठ्या पगारदारांच्या कर्मचाऱ्यांना जास्त पैसे दिले की महागाई वाढते, अशा तऱ्हेचं त्यांचं मुद्दा असा की आज पे कमिशनमधून काही एक सर्व्हिस कंडिशन लढून कर्मचाऱ्यांनी मिळवलेले आहेत, बँकांनी, LICने, रेल्वेने हे मिळवलेले आहे. परंतु त्याचबरोबर ती नॉट ॲट द कॉस्ट ऑफ ॲग्रेरियन इकॉनॉमी किंवा शेतकऱ्यांच्या पोटात पाय देऊन आम्ही मिळवले असा जो काय आरोप होतो ते चुकीचे आहे. किंबहुना मी स्वतः हा वेतन आयोग आल्यानंतर असा एक लेख लिहिला एका वर्तमानपत्रामध्ये की अशा कर्मचारी ज्या ॲक्च्युली आरोग्यसेवा देतात, अंगणवाडी कर्मचारी ज्या बालसंगोपन करतात आणि बाल शिक्षण पण करतात, तसंच गाव कोतवाल, शिक्षक, प्राध्यापक हे डेली वेजेसवरती राबत आहेत, जे सरकारी सेवक आहेत, मानधन पण त्यांना मिळत नाही. ह्यांची संख्या 1 कोटी आहे देशामध्ये. मी असा प्रश्न उपस्थित केला की वेतन आयोगाचा पहिला संदर्भ जो होता तो ब्रिटिशांच्या काळापासून तो आपण स्वीकारलेला आहे आणि एक आदर्श मालक म्हणून भारत सरकारने वेतन हे लाईव्हलीहूड करता कसं असावं हे प्रिन्सिपल्स आखून त्यानंतर 50 सालानंतर हे सुरू केलं. त्या ठिकाणी आज 1 कोटी लोक या वेतन आयोगाच्या बाहेर आहेत जे सरकारी सेवा देतात. यांना या वेतन आयोगाच्या कक्षेमध्ये का आणू नये अशा तऱ्हेचा लेख मीच कामगार संघटना कृती समिती म्हणून लिहिला. माझा हा मुद्दा आहे की आरोग्य सेवा देणारे, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक आणि असे अनेक घटक आहेत ते सरकारी सेवा देतात पण ते डेली वेजेस किंवा मानधन पण त्यांना मिळत नाही. अशा तऱ्हेची व्यवस्था आहे. मग ह्यांचं वेतन आयोगात स्थान निर्माण करण्याकरता चळवळी संघटित वर्गाने निर्माण केल्या पाहिजेत आणि गेली 10 वर्ष पण कुठे करतायत? होत आहेत. गेली 10 कामगार वर्ष संघटना नाही, स्वतःपुरताच नाही, बघतात, आरोप होतोय. नाही गेली 10 वर्ष भारतीय मजूर संघ, इंटक, आयटक सकट 11 केंद्रीय कामगार संघटना मिळून आम्ही वर्षाकाठी एक संप करतो. त्याच्यात 12 जे मुद्दे आहेत त्यातले 9 मुद्दे असंघटित कर्मचाऱ्यांचे आहेत. किंबहुना 3000 किमान वेतन पेन्शन ही शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे 60 वर्षानंतर, ही मागणी कामगार संघटनेने लावून धरलेली आहे. आणि त्या आता 2 सप्टेंबरचा संप आहे. या संपामध्ये हा 5वा संप आहे. मनमोहन सिंगच्या काळात संप सुरू झाले, हा 5वा संप आहे. त्यामध्ये असंघटित कामगारांचे प्रश्न, त्यांचे मुद्दे बरोबर आहेत, त्याच्यासाठी लढलं पाहिजे संघटित पण कामगारांना. कामगारांना दोष देता कामा नये असं तुमचं म्हणणं? हो, याचं कारण सरकार ज्या पद्धतीने गव्हर्नन्स करतं, ज्या पद्धतीने इकॉनॉमिक चंद्रकांतजी, ज्या पद्धतीने इकॉनॉमिक सिस्टम ऑपरेट होतं, ज्या पद्धतीने इन्कम लिकेजेस आहेत, ज्या पद्धतीने भ्रष्टाचारी व्यवस्था राबतात, त्या ठिकाणी आपल्याला जोर देऊन ते हाणून पाडलं पाहिजे. ते होत नाही आहे.
आपण काय म्हणतो की सरकारी कर्मचारी 70% पगार खातात. चुकीचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण कॉस्ट टोटल एस्टॅब्लिशमेंट कॉस्टमध्ये इट कॅनॉट बी मोर दॅन 10 to 12%. आणि आता सेंट्रल गव्हर्नमेंट हे बसवून दाखवलेलं आहे. कुठलंही सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना 70% पगार देऊन चालू शकत नाही. पण हे भ्रामक आकडे आहेत, हे कुठेतरी तोडून काढले पाहिजेत, फोडून काढले पाहिजेत. आणि मुद्दा असा, जे सरकारी सेवा देतात त्यांना कायम करा आणि कुठलंही काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देऊ नका. या पद्धतीने कामगार चळवळ आता काम करतेत. आणि म्हणूनच 9 ऑगस्टला अखिल भारतीय प्रोटेस्ट डे आहे. 9 ऑगस्ट चलो जे म्हणतो ना आपण, तसं क्विट इंडिया तसं आम्हाला या देशावरती कॉर्पोरेटची जी सत्ता आहे त्याच्या विरुद्ध क्विट त्याच्या इंडिया तुम्ही विरुद्ध आणि करता. 2 ठीक आहे, पण सप्टेंबर हा जो तुम्ही मुद्दा मांडला, चंद्रकांत वानखेडे पटतंय का तुम्हाला? ते म्हणतात उगाचच्या उगाच कामगार विरुद्ध शेतकरी असं द्वंद्व तुम्ही का निर्माण करताय? शेतकऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे आणि कामगार संघटना संप करतात तेव्हा ही मागणी असते. नाही, मला सरकारी कर्मचाऱ्यांना कामगार म्हणावं किंवा नाही हाच वादाचा मुद्दा राहिला आहे. आता माझा मुद्दा एक आहे की जसं शेतकऱ्यांमध्ये तुम्ही भेद करता, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, म्हणजे यांच्या म्हणण्याप्रमाणे मग असा आता पगारदारांच्याही मध्ये फरक करा. त्यांना अंगणवाडी सेविकांचं येत असेल की अल्प वेतनधारक, अत्यल्प वेतनधारक, मोठे वेतनधारक आणि बडे वेतनधारक असं करा. त्यांचे पगार आता थांबवा आणि हे जे खालचा वर्ग आहे त्यांचे पगार वाढा, असं काहीतरी करा. शेतकऱ्यांच्या बाबतीत मग छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, अल्प शेतकरी, अत्यल्प भूधारक वगैरे हे सगळं येतं. मग हे सगळे यांचे आड घेऊन, अंगणवाडी सेविकांचे, असंघटित कामगारांचे आड घेऊन मोठ्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून घेणं, याला कुठे ना कुठे मर्यादा आता आली पाहिजे आहे. आणि याचे काय सोशल ऑडिट काही होतं का? म्हणजे हे सगळे पगारवाढ झाल्यानंतर याचे काय आउटपुट्स येतात याचं कधीतरी आपण सोशल ऑडिटचा विचार करणार आहोत किंवा नाही. आणि कामगार, आणि हे कसं आहे की हॅव्ज अँड हॅव्ज नॉट आणि म्हणजे आता सगळे कामगार म्हणजे नाहिरे वर्गातले आणि शेतकरी आहेरे वर्गातले, कारण तो मालक आहे. ह्या सगळ्या आता ज्या कन्सेप्ट आणि झापडबंद विचार आहे ही बंद करण्याची वेळ आलेली आहे. समाजाचा रोष याच्यासाठी आहे की सगळे जे कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी असेल, केंद्रीय कर्मचारी असेल, त्यांचा आउटपुट दिसत नाही, त्यांना जनतेबद्दल सहानुभूती दिसत नाही, ऑफिसेसचे वेगवेगळे अनुभव आहे. आणि शेतकऱ्यांचं 2016चं म्हणजे 6चं राष्ट्रीय वेतन आयोग लागू न करता, त्याचा काहीही विचार न करता मात्र 6वं वेतन आयोग लागू होतं, 7वं होतं. आणि परत आक्रोश हाच आहे की ही सर्वाधिक कमी वेतन वाढ आहे असं म्हणणं. मला स्वतःला असं वाटतं की आता केवळ यांनाच द्यायचं असेल तर देत बसा, मला काय याच्यावर म्हणायचं नाही. तुम्ही उत्तर द्या, मग मी बाकीच्यांकडे येतो. वानखेडेंचे मुद्दे आणि कन्सर्न बरोबर आहे, पण ते ज्या पद्धतीने मांडतायत ना, प्रश्न असा आहे की स्वामीनाथन कमिटीने शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या शिफारशी केल्या ते काँग्रेसने पण इम्प्लिमेंट केलं नाही आणि हे सरकार तर मुळीच करत नाहीत. प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेती व्यवस्थेमध्ये गुंतवणूकच करत नाही आहे. आणि शेतकऱ्यांना 18% कर्ज दिलं पाहिजे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगचे नियम स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाळत नाही. बँका फक्त 10 ते 12% पण देत नाहीत कर्ज. आणि ते सुद्धा प्रायव्हेट सेक्टर हे मुंबई, दादर आणि कॉर्पोरेटमध्ये कर्ज वाटून आम्ही प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग पूर्ण केलं अशा गप्पा मारणारे बँकर्स आज आहेत. हा खरा प्रश्न आपण भांडलं पाहिजे त्यांच्याशी. त्यांचे मुद्दे बरोबर आहेत. तुमचं असं म्हणणं आहे कामगार आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भांडलं पाहिजे. निश्चित त्यांचे कामगार मुद्दे विरुद्ध बरोबर शेतकरी आहेत, असं नाही. पण ते ताई मला- अर्थव्यवस्थेचे मुद्दे आहेत. ताई, आत्ता चंद्रकांत वानखेडे जो मुद्दा मांडतायत सोशल ऑडिटचा, हे लोकांचं पण मत आहे की सरकारी कर्मचारी जेवढं करायला पाहिजे तेवढं काम करत नाही. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मी अजिबात दोष देत नाही, त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत, काही वाईट लोक आहेत, पण लोकांचं हे परसेप्शन आहे. मग अशा लोकांना पगारवाढ का द्या? तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, हे निश्चितच आहे की आता नुसतंच कशाला संगणक आले, संगणकामुळे प्रत्येक शासनाचा भांडवली खर्च वाढला. आणि संगणक कशासाठी आले तर लवकरात लवकर कामं व्हावेत. आता शासनाच्या अनेक लोकोपयोगी कल्याणकारी योजना आहेत, वंचित घटकासाठी, समाजातल्या गरीब लोकांसाठी आहेत. त्या योजना जर राबवल्या तरीसुद्धा म्हणजे गेले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतके वर्षामध्ये प्रशासनाने आणि शासनाने जर चांगल्या प्रकारे काम केलं असतं. ह्या योजनांची अंमलबजावणी काम शेवटी सरकार कोणाचंही हो, प्रशासन तर तेच आहे ना, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी जर ह्या कल्याणकारी योजना
योजना व्यवस्थित राबवल्या असत्या आणि आता तुम्ही कुठल्याही मंत्रालयात जा किंवा महापालिकेच्या ऑफिसमध्ये जा किंवा कुठल्याही आणि पोलीस कार्यालयात जा, कुठेही जा, तुम्हाला तुमचं काम होण्यासाठी ते 10 खेटे मारायला लागतात. म्हणजे त्या योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत त्या का पोहोचत नाही, तर प्रशासन अकार्यक्षम आहे त्याच्यासाठी. मग तुम्हाला हे मान्य आहे की सरकारी म्हणजे कर्मचारी असं अकार्यक्षम आहेत? निश्चितच कामचुकारपणा होतोच ना, असे सगळेच जण आहेत असं मी बिलकुल म्हणणार नाही, पण अनेक ठिकाणी. आणि भ्रष्टाचार किती आहे, म्हणजे हे पगारवाढ आपण कशासाठी देतोय की कुठेतरी हा भ्रष्टाचार कमी होईल. परंतु आज कुठलंही काम करायचं असलं तर ह्याच्यासाठी रेशनिंग कार्ड जरी काढायचं असलं तर त्याच्यात जर तुम्ही 1000 रुपये दिले तर तुमचं रेशनिंग कार्ड लगेच निघतं, परंतु नाही तर तुमचं रेशनिंग कार्ड निघत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 100 फेऱ्या मारायला लागतात. हा अगदी गरीबातल्या गरीबाचा अनुभव आहे. आणि म्हणून हा पगारवाढ जर तुमची होत असेल तर तुम्ही तेवढं चांगलं काम सुद्धा केलं पाहिजे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना काय 7 तासाचंच काम आहे, त्या 7 तासामध्ये तुम्ही किती वेळ मोबाईल फोनवर बोलत असता, तुम्ही समोरचा माणूस आला त्याचं कामही करत नाही, तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये जेवायला जाता किंवा असं. म्हणजे हा जो चुकारपणा आहे, हा कामचुकारपणा सुद्धा कमी झाला पाहिजे आणि लोकांचे कामं हे तत्परतेने केली पाहिजे ही लोकांची अपेक्षा असते, पण ती होताना दिसत नाही आणि म्हणून लोकांचा राग आहे. फडके साहेब तुम्ही उत्तर द्या. याच्याकडे सोशल मीडियावर याच प्रतिक्रिया येत किंबहुना आहेत की हे एवढे पैसे खातात त्यांना का पगारवाढ द्यायची? नाही, त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे. आणि बँक कर्मचाऱ्यांचा नेता म्हणून, कामगार वर्गाचा नेता म्हणून मी सारखं म्हणतोय आमची वर्क कल्चर सुधारली पाहिजे. मुळात भ्रष्टाचारावरती हल्ला झालाच पाहिजे आणि कोणालाच फ्रॉडुलंट माणसाला किंवा भ्रष्टाचाराला थारा देता कामा नये. या पद्धतीने आपलं काम जे 8 तासाचं आहे किंवा भले 9 तास झालं तरी ते नीट केलं पाहिजे, आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. परंतु हा झाला कार्यसंस्कृतीचा प्रश्न आहे. पण याच्यावरती बोट देऊन अर्थव्यवस्थेच्या गफलती ज्या आहेत याच्यावरती आपण बोलणारच नाहीत का? आज ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था चाललेली आहे आणि जो प्रचंड मोठा विषमतेची दरी निर्माण झाली आहे, पण तो वेगळा मुद्दा आहे. नाही, तो इथे लोकांचा सरळ मुद्दा आहे. लोकांना अर्थव्यवस्थेतली गुंतागुंत कळत नाही. ते म्हणतायत सरकारी कर्मचारी काम करत नाहीत, योग्य ते सेवा पुरवत नाहीत, त्यांना पगारवाढ का द्या? प्रश्न तो नाहीये. मग खाजगी क्षेत्रामध्ये पण ते होईल, रेल्वेमध्ये होईल, बँकांमध्ये सगळीकडेच होईल ना. हो, होईल ना. खाजगी पण क्षेत्रामध्ये कामं करून देतात, 15-15 तास लोक कामं नॉट करतात. नेसेसरी. प्रश्न असा आहे, खाजगी क्षेत्रामध्ये ऍक्शन होते, कारवाई होते, सगळीकडे होते. लगेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो फार मोठ्या ॲक्शन चालल्या आहेत. ॲक्शन होण्याबद्दल काहीच गैर नाही आहे, किंबहुना व्हायलाच पाहिजे. परंतु म्हणून तुम्ही साप म्हणून भुई थोपटताय. तुम्ही व्यवस्था कशी चालली आहे बघा. संपूर्ण सरकार आयडियल एम्प्लॉयर म्हणून वागण्याच्या ऐवजी तो एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा एम्प्लॉयर असल्यासारखं त्याचं HR हँडलिंग आहे. आणि ज्या पद्धतीने पे कमिशन्स आफ्टर पे कमिशन येत आहेत किंवा बँकांचे सुद्धा किंवा विमानतळांचे सुद्धा जे काही व्यवहार चालले आहेत हे चुकीचे आहेत. संपूर्ण काम जे परमनंट माणसाचं आहे, भले प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, ते आता डेली वेजेसवरती शिक्षक ठेवतात. हा कोणता प्रकार आहे? कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने सगळं काम चालतं, कोणता प्रकार आहे हा? आणि त्याच्यातून केवळ वेज कॉस्ट कमी करणं याच्याशिवाय दुसरा कुठलाही अर्थ नाही. म्हणजेच काय, काम चांगलं करावं ह्यासाठी चांगला पगार द्यावा ही एक संकल्पना आली. आता तुम्ही काय म्हणता, नाही मी स्वस्तात काम करून घेईन आणि त्या पद्धतीने त्या माणसाचे सुपरॲन्युएशन पिरियड आज कंत्राटी कामगार या देशामध्ये 90% झालेला आहे. आणि म्हणून देशामध्ये विषमता वाढते. सगळे कंत्राटी कामगार हे परमनंट कामगारावरती काम करतात आणि आज ते, मला जर 70,000 पगार मिळत असेल तर त्याला 7,000 पगार मिळतो. आज मी त्याची बाजू घेऊन उभं राहिल्यानंतर त्याला तुम्ही परमनंट करणार आहात का? तो पूर्णपणे माझ्यासारखंच काम करतो. मग ही जी सोशल डिस्पॅरिटी आहे ही सरकारने निर्माण केली आहे, ही व्यवस्थेने निर्माण केली आहे. ह्याच्याच विरुद्ध कोण लढणार? मग शेतकरी कामगार दोघांनी एकत्र मिळून. पण हे थिअरीमध्ये खूप बरोबर आहे, असं होत नाहीये. नाही, असं होत बड्या आहे. बड्या कामगार संघटना शेतकऱ्यांच्या नाही. कोणत्याही आंदोलनात 2 सहभागी होत नाही, नाही. चंद्रकांत वानखेडे पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं? चंद्रकांत वानखेडे, कामगार संघटना बोलतात, मागण्या करतात, पण शेतकरी आंदोलनात सहभागी होत नाहीत. हे सगळं नाही, हे सगळं टॉल टॉकिंग आहे. ते जे म्हणतायत हे सगळं टॉल टॉकिंग आहे, एक सदिच्छा आहे, ते पसायदान आहे. आणि आता हा सगळा जो कर्मचाऱ्यांच्या विरोधात जो असंतोष उभा राहतो आहे त्याच्यासाठी म्हणून कधी कधी एक ढालही घेतात. मूळ मुद्दा असा आहे की कोणत्या कर्मचारी संघटनांनी राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल लागू करावा याच्यासाठी जीवाचा आटापिटा केला आहे. हे करणार नाही, कारण त्यांचे हितसंबंध वेगळे आहे. मूळ मुद्दा असा आहे की एखादी मागणी केली, या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात
संदर्भामध्ये जी काही म्हणजे असमानताच्या संदर्भात ते दाखवत आहेत. जर समजा ठेक्यावर ठेवलेले कर्मचारी तेवढंच काम करत असतील आणि गलेलठ्ठ पगार घेतलेले कर्मचारी तेवढंच काम करत असतील तर यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही, की तुम्ही याचं सोशल ऑडिट आम्हाला काही द्याल की नाही. मी तुम्हाला सांगतो, मध्यंतरी बच्चू कडूंनी जेव्हा सचिवालयात एका जणाच्या थोबाडीत मारली, हे योग्य नाही आहे. पण त्याला सहानुभूती जनतेकडनं का मिळते याचा कधीतरी विचार करणार आहे की नाही. आणि तर्क द्यायचे म्हटल्यानंतर तर्क खोडत राहायचे आणि मग देशाची इन्स्पिरिटी ही व्यवस्था अमुक तमुक, की या देशातल्या सर्वाधिक गरज असलेल्या माणसांना या व्यवस्थेत काही मिळणं शक्य नाही आहे. आणि आता हा जो मुठभर एक वर्ग झालेला आहे, हे अधिक सुरक्षितता आणि यांच्यामध्ये संपूर्ण सिस्टीम सॅबोटेज करण्याची शक्यता. मला राजकीय पुढाऱ्यांचा राग आहे निखिल, पण मी तुम्हाला सांगतो की किमान तो असुरक्षित असल्यामुळे 5 वर्षात एक वेळा जनतेकडे हात जोडत झक मारत का होईना त्याला जावी लागते. ही त्याची असुरक्षा आहे, त्याला त्याच्याकडनं काम करून घेते. हे सरळ असं म्हणतात की तुम्ही आमचं काय वाकडं करणार आहात, जास्तीत जास्त आमची बदली कराल. ही सुरक्षितता एका बाजूला, अतिरेकी सुरक्षितता आणि राजकीय क्षेत्रामध्ये असुरक्षितता याचाही फरक पडलेला आहे. आणि हे व्यवस्था सॅबोटाईज करू शकतात आणि जाब जनता मात्र पुढाऱ्यांना विचारते. मला तर स्वतः आज असं वाटतं, म्हणजे हे कदाचित कोणाला वाईट वाटेल, की या देशामधली सगळी व्यवस्था यांनी ताब्यात घेतलेली आहे. यांच्या हातामध्ये सुरक्षितता आहे, यांना सगळं मिळत आहे. ही माझी तक्रार आहे. तुम्ही उत्तर देताना त्यांचं शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या माणसाची जी तळमळ आहे ती त्यांची तळमळ आहे. पण आज एवढी पगारवाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली, ते म्हणतात सोशल ऑडिट नाही, कामाचं कोणी विचारत नाही. ताईही त्याच्याशी सहमत आहेत. तुम्ही उत्तर द्या. तुम्ही रेल्वे कर्मचारी आहात, देशातलं एक मोठं नेटवर्क तुम्ही चालवता. मी त्यांची सहमत नाही आहे, कारण त्यांचा जो आहे प्रश्न तो शेतकऱ्यांशी आहे. त्यांनी सरकारकडे भांडावं, त्यांनी घ्यावं. आम्ही त्या विरुद्ध नाही आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला मिळू नये. कारण तुम्हाला वाटतं तुम्हाला जे मिळालं ते कमी आहे म्हणून मी 100% सर, मी आता पडद्यावर जरा लोकांना काही आकडे दाखवतो. आज जे पगारवाढ मिळाली आहे ते आकडे सोपे करून आम्ही पडद्यावर दिलेले आहेत. तुम्ही त्याविषयी बोला. हे तुम्हाला का कमी वाटतंय? आपण जरा पडद्यावर आकडे बघूया, किती पगारवाढ मिळाली आहे. जरा बघा पडद्यावर. बघा, सध्याचं किमान वेतन जे 7,000 आहे ते 18,000 होणार आहे. बघा पुढचं बघा, 13,500 ज्यांचं वेतन आहे ते तिप्पट 40,500 होणार आहे. पुढे बघूया, 21,000 ज्यांचं किमान वेतन आहे ते 63,000 होणार आहे. 21 ते 63 सरळ तिप्पट वाढ आहे. आणि बघा, सेक्रेटरी दर्जाचे जे लोक आहेत त्यांचं तर अधिक वाढणार आहे. हे 41,600चं 1,38,300 होणार आहे. आणि चीफ सेक्रेटरी वगैरे ही जी पदं आहेत, 80,000 वेतन आहे आज त्यांचं, 2,20,000 होणार आहे. ही वाढ लोकांना खूप जास्त वाटते, तिप्पट वाढ वाटते. तुम्हाला तीही पसंत नाही, तुम्हाला वाटतं हे कमी याचं कारण? सर, हे जे तुम्ही जे दाखवताय हे सगळं हायर लेवलला आहे. पण तुम्ही जेव्हा मिनिमम लेवलला जाताय, आम्ही 7,000 पासून सुरुवात केली ना, 7 ते 18,000 होत आहेत. 7 ते 18,000 होत आहेत, पण ते 10 वर्ष मुबलक नाही आहेत. ते पुढचे 10 वर्ष 18,000च राहणार असं तुमचं म्हणणं आहे? तेच राहणार आहे. आणि मुळात तुमच्या त्या 18,000 म्हणजे आज जर त्या हिशोबाने जे FDI आणतायत, ज्या हिशोबाने कामगार कमी होतोय, ज्या हिशोबाने काम करावं लागणार आहे, त्या हिशोबाने ते कमीच आहे. तुम्हाला वाटतं 10 वर्ष एवढं वाढवलंय? 18,000 वेतन 10 वर्षासाठी राहणार आहे. 18 जेव्हा खाजगी क्षेत्रात 18,000 पगार घेणाऱ्याला किमान दरवर्षी 1,500 2,000 वाढ मिळेल, तर तिथे सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन 18,000 राहणार आहे. बरोबर आहे ना? इथे मुद्दा काय, मी फक्त एक उत्तर देतो. कमी लोक वरच्या श्रेणीत जास्त आहेत, त्यांना मॅक्झिमम पगारवाढ मिळते. म्हणजे किंवा त्यांची पगारवाढ ते प्रचंडच आहे. तुम्ही दाखवता त्यापेक्षा जास्त आहे. 80,000 ते जवळजवळ 3.25 लाख. गणित काय आहे की महागाई भत्ता 100% त्यांच्या मूळ पगारात समाविष्ट केल्यानंतर ज्याचा ऑलरेडी मूळ पगार जास्त आहे त्याला सर्वात जास्त फायदा आहे. त्यामुळे हे जे म्हणतात ते बरोबर आहे. क्लास 3 आणि क्लास 4 किंवा सुपरवायझरी कॅटेगरीमध्ये हा मोठा फायदा, मोठं वेतन मिळत नाही. आणि ही स्कीमच अशी आहे 5व्या कमिशनमध्ये, 6व्या कमिशनमध्ये, 7व्यामध्ये, की महागाई भत्ता बेसिकमध्ये वाढवून मोठ्यांनी मोठे पगार वाढवून घेतलेले आहेत. अच्छा. आणि त्यांनी अशी थेअरी मांडली की प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगले पगार आहेत, तिथे करप्शन नाही आहे, म्हणून सरकारी IAS आणि IPS लॉबीमध्ये हे आर्ग्युमेंट चालू झालं. सो वी आर लेस पेड. ही थेअरी गव्हर्नमेंटमधून आली आणि वरच्यांनी ही थेअरी वापरली आणि वरच्यांचे मला सांगा, हे सांगतायत की 10 वर्ष हा पगार राहील. बरोबर आहे ना? 18,000 रुपये बेसिक पगार 10 वर्ष राहील. तुम्ही हे दाखवताय की 7,000 17,000, पण त्याचबरोबर जो आम्हाला HR मिळतो, घरभाडं मिळते, त्याच 30% त्यांनी डायरेक्ट 24% आणलंय. पण ते याच्यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे, याच्यामध्ये सहभागी नाही आहे, याच्यावर आहे.
समजा 18,000 मिळणार असेल त्याच्यापेक्षा वेगळं आहे. कुठेतरी कमी करतात. मूळ जवळजवळ एकाच पगारावरती- वेळेला त्यांनी मूळ पगारावरती 60 एचआर allowance असतो. कमी केलेलं आता मूळ पगार न वाढल्यामुळे एचआर पण वाढणार नाहीये. नाही, मूळ पगार 7चा 18,000 झाला ना, हो, तो त्याच्यावर एचआर तो लोएस्ट कॅटेगरीचा मनुष्य आहे. आताचं इन्फ्लेशन लक्षात घेता वरच्याना जेवढी पगार वाढ मिळाली तेवढं क्लास 3 आणि क्लास 4च्या हे बरोबर आहे. वरच्यानं तिप्पट चौपट पगार वाढ आहे. खालच्या कर्मचाऱ्यांना क्लास 3 आणि क्लास 4च्या एवढी नाही. हा जो काही आम्ही ही जी जिथे काही 2,10,000 disparity आहे ना, मागितले होते. समजा ग्रेड 1 आहे आणि ग्रेड 7 आहेत, तर 1, 2, 3 ग्रेडमध्ये ज्या पद्धतीने पगार होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त 4, 5, 6, 7 मध्ये होते. आणि मग होतं कसं, येणारा प्रत्येक महागाई भत्ता हा वरच्याना अधिक महागाई भत्ता देतो आणि महागाई सर्वांना सारखी असते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे कनिष्ठ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यावर हा अन्याय हा केला. पॅटर्न चुकीचा आहे. 100% त्यामुळे अन्याय कनिष्ठ श्रेणी लोक वरच्या अधिकाऱ्यांना हा महागाई भत्ता तरी देऊ नये ना दरवेळेस. जिथे आम्ही हा, पूर्वी- जिथे आम्ही वरच्या You are right. 2,10,000 Madam, you are होते, right. त्यांना तुम्ही महागाई 2.5 लाख भत्ता- देताय. अच्छा, वरच्या अधिकाऱ्यांना 2,10,000 होते, त्यांना 2.5 लाख दिले. त्यांना 2.5 लाख देताय. म्हणजे वरच्या अधिकाऱ्यांनी आपले पगार वाढवून आता घेतले. गंमत सांगतो तुम्हाला आणि जिथे आम्ही मी 17, साधारणपणे 18, 90 नाही, नंतर नाही, पण मागतोय. ज्यांचे पगार लाखांच्या वरती आहे त्यांना निदान महागाई भत्ता तरी नाही, देऊ मुद्दा नये. असा महागाई भत्ता पूर्वी म्हणजे पैसेवाला वरच्या श्रेणीत पैसेवाला कमी तोच असायचा. जाणार आहे ऐका, आणि ऐका. कनिष्ठ तो कनिष्ठच राहणार आहे. एकच मुद्दा, महागाई भत्ता वरच्या श्रेणीतल्या लोकांना पूर्वी 100% नव्हता. सर्वांना 100% महागाई भत्ता मिळावा म्हणून क्लास 3 क्लास 4चे लोक संपावर जात होते. त्याचा फायदा वरच्या श्रेणीतल्या लोकांना झाला आणि आता त्या महागाई भत्त्याचा खरा फायदा त्यांना होतोय. जास्त मूळ वेतनाचा आणि ज्यांना फायदा गरज आहे त्याला त्यांना मिळणार होतोय. नाहीये. आणि ते डिझाईन करतात. शेटेंना काहीतरी म्हणायचं आहे. गजानन शेटे, काय म्हणायचं तुम्हाला यावर? आता जी आपण आकडेवारी दाखवली जी बोला. त्यात संभ्रम निर्माण होतोय. 7,000 मिनिमम वेज असेल तर 125% त्याच्यावर DA म्हणजे आता मिळत आहेत 15,750 आणि तो 15,750चा 18,000 झालेला आहे. नाही, 18,000 वर महागाई भत्ता मिळेल मला नाही वाटत. हा बेसिक आहे. मी अगदी हा- 100% सांगतो. हा बेसिक आहे. नाही 7,000 बेसिक अधिक 125% महागाई भत्ता त्यात विलीन झालेला आहे. 15,750चा 18,000 झालेला आहे. ते म्हणतात ते बरोबर आहे. अच्छा, म्हणजे 15,000 पगार मिळतोय तो 18,000 झाला आहे असं तुमचं म्हणणं. 15,750 15,750चा 18,000. आता 1 जानेवारी 16ला 0% महागाई भत्ता राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे 15,750चा 18,000 झाले. असंच वरचं प्रमाण आहे. म्हणून तुम्ही जी वाढ दाखवलेत 7,000ची 18,000 ती चुकीची आहे. पण मग शेट्टे सर, ही सरकारने केलेली फसवणूक असं म्हटलं पाहिजे. हो, बरोबर जर आहे. तसं असेल, आहे. महागाई भत्ता त्यामध्ये सहभागी केला असेल तर बरोबर. ही फसवणूक आहे. बरोबर आहे. 15,000चा 18,000च पगार होणार आहे. म्हणजे 23% वाढ होत नाहीये, 14 ते 15%च वाढ होते. बरोबर आहे. 14 ते 15% वाढ होते. म्हणजे ही सरकारने काहीतरी आकड्यांचा खेळ केलाय, हे जंगली आहे. केलेली आहे. आणि आपण पण आकडे दाखवले ते बरोबर नाही. म्हणजे नाही, आम्ही जे आकडे दाखवले ते सरकारने जे प्रेसला आकडे दिले आज अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेमध्ये हो, बरोबर आहे तेच ते. दाखवलेले आहेत. पण 7,000 ते 18,000 कसे झाले हे त्याचं एक्सप्लेनेशन हा, म्हणजे ही सरकारने घोटाळा केलेला बरोबर, दिसतोय. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे मला एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष देऊ इच्छितो. केंद्र सरकार कर्मचारी आणि राज्य सरकार कर्मचारी 2004 पासून नवीन जे लागले त्यांना पेन्शन नाही आहे. ते पेन्शनपासून वंचित आहे आणि त्यांची मागणी गेली 10 वर्ष आणि शिवाय बँक कर्मचारी आणि LIC कर्मचाऱ्यांना 2010 पासून नाही आहे. ह्या सगळ्या नवीन तरुणांना इंडेक्स लिंक पेन्शन म्हणजे महागाई भत्त्याला जोडलेली पेन्शन नाही आहे. त्यांना गुंतवणुकीच्या मार्गाने NPS लागू झाली आहे. ती पेन्शन नाही आहे, ती गुंतवणूक योजना आहे. मुद्दा असा की सरकार नोकरांवरती जो खर्च करतं त्याच्यावरती पैसा वाचवते आणि मग हा पैसा वरिष्ठ श्रेणीच्या लोकांवरती जास्त खर्च होतोय. ह्यांची तक्रार जी आहे क्लास 3 क्लास 4मध्ये पगार कमी सप्रेस करून वरच्या श्रेणीच्या लोकांना पैसे जास्त मिळतात, ही एक डिस्पॅरिटी निर्माण होते. हा एक मुद्दा. आणि 2004 पासून सगळे तरुण पेन्शन विना आहेत, त्यांना पेन्शन का नाही हा मुद्दा ते लोक उपस्थित करतायत. त्या मुद्द्याला सरकारने बगल दिलेली आहे आणि सरकार स्वतःच्या डोक्यावरचं पेन्शनचं सरकार ओझं म्हणजे कमी करतं. 53 लाख पेन्शनर्स आहेत ज्यांना आम्ही आता पेन्शनमध्ये सुद्धा वाढ नथिंग देणार. रॉंग इन दॅट. एंटायर युरोप, एंटायर अमेरिका, सोव्हिएट रशिया, चायना ह्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी बेनिफिट आहेत. भारताचे 2.5% सोशल सिक्युरिटी बेनिफिट बजेटमध्ये आहेत. त्या ठिकाणी 15% सोशल सिक्युरिटी आहेत. याचा कुठेतरी सरकारने जाब द्यायला नको का? भांडवलशाही तिथे पण आहे आणि भांडवलशाही इथे पण आहे. पण इथे इन्कम लिकेजेस किती आहेत आणि ज्या पद्धतीने बजेटमध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो की सोशल सिक्युरिटी शेतकऱ्याला नाही आहे, नवीन कामगाराला नाही आहे, कंत्राटी कामगार तर गुलाम आहे आणि मध्यमवर्गीय कामगाराला पण नाही असं तुमचं म्हणणं आहे. मध्यमवर्गीय 2004च्या कामगारांना आहे. बँक कामगारांना 93 पासून आहे, पूर्वी नव्हती. परंतु नवीन बँक कामगार, नवीन त्यांना सरकारी नाही. कामगार यांना नाही. आता आमचं म्हणणं, नवीन सरकारी कामगाराला तुम्ही पेन्शन का नाही देणार?
आणि हे लढे महत्त्व आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला पण 3,000 किमान 60 वर्षानंतर का नाही देणार, आणि त्याची बजेटमध्ये सोशल सिक्युरिटीच्या अंडर तरतूद करा. आणि मग शिक्षण, आरोग्य, सोशल सिक्युरिटी, पेन्शन याच्यावरती सरकार आत्ता दुर्लक्ष करते. आणि जो आदर्श मालक व्हायला पाहिजे तो सर्वात वर्स्ट काइंड ऑफ एम्प्लॉयर होतोय. ही खरी आमची टीका आहे. आणि म्हणून वेतन म्हणजे आयोगाच्या अरुण बाहेर जेटली जे म्हणतात की सरकारी नोकऱ्या आता आकर्षक झाल्या आहेत, खासगी क्षेत्राशी स्पर्धा करतायत, हे खरं नाही. नो 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 100% चुकीचं आहे. ते आमची सगळ्यात महत्त्वाची अजून एक त्यांनी जे सांगितलंय न्यू पेन्शन स्कीम, ही अति धोकादायक बाब आहे. तुम्हाला ते जे पैसे आहेत, ते जे कापले जातील पैसे, ते शेअर मार्केट गुंतवणूक करणार. काय मिळणार त्या व्यक्तीला पेन्शनमध्ये? काय सिक्युरिटी असेल त्याची पेन्शनची? मग सरकार खूप उदार झालंय आणि त्यांनी 23,000 दिले, असं आहे का? तसं असेल तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांनाही 900 रुपये मानधन देता तुम्ही, अहो त्यांना किमान 5,000 किंवा किमान पण 10,000 म्हणजे याचा अर्थ कामगार संघटना याविरुद्ध आवाज उठवणार, संप निश्चित. करणार, आंदोलन करणार. 11 जुलैपासून त्यांचा इंडेफिनिट स्ट्राईक आहे आणि आम्हाला तो पूर्णपणे सपोर्ट करावाच लागेल. राजकीय पक्षांना पण तो करावा लागेल. नाही, याच्यामध्ये मला एक म्हणायचं आहे की जे खऱ्या अर्थाने जास्ती वेळ कामं करतायत, मग अंगणवाडी सेविका आहेत, आशा त्यांना मिळत आहेत, नाही. पोलिसातले लोक आहेत, पोलिसातले लोक आहेत. हे सगळे जण इतकी मेहनत करतात, त्यांना फायदा मिळत नाही. 18 तास पोलिसांना तर काही कधी रजाई नसते, ड्युटी बरोबर आहे, यांचा मुद्दा बरोबर आहे. ठीक आहे, आपण एक ह्या break घेऊयात. लोकांना काहीच पगार जास्ती मिळत नाही आणि त्यांचं श्रम खूप आहेत आणि त्यांना दरवेळेस, म्हणजे पोलिसांना तर संपावरही जाता येत नाही, पण अंगणवाडी सेविका आणि आशा या ज्या कामं करणाऱ्या आहेत त्यांना मात्र दरवेळेस संप करू नये. 4,000 5,000 सुद्धा त्यांना सरकार देत नाहीये. ठीक आहे. आणि हा कर्मचाऱ्यांची भरती हे सरकार करत नाहीये. म्हणजे चतुर्श्रेणीचे कर्मचारी लोक- कपात होते ते म्हणतात सुटगी, ते बरोबरच आहे. आपण पुढे काय होणार आहे याचा एक आढावा ब्रेक नंतर घेऊया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय योग्य आहे का? बघा पडद्यावर. होय म्हणतात 53% लोक हा निर्णय योग्य आहे असं म्हणतायत. पण आपल्याकडे जे कामगार नेते ते दाखवत आहेत या निर्णयामध्ये सुद्धा कशी गडबड केली आहे सरकारने. वादग्रस्त मुद्दा होणार आहे. ब्रेक नंतर परत येऊया. ब्रेकपूर्वी विश्वास उटगी असं म्हणाले की यावर मोठा संघर्ष होणार आहे. विश्वास उटगी, तुम्ही सांगत होतात मोठं आंदोलन होणार आहे, सरकारशी संघर्ष होणार आहे, तुम्ही ही पगारवाढ स्वीकारणार नाही आहात? नाही, केंद्र सरकारचे कर्मचारी ते तर 11 जुलैपासून संपावर आहेत. रेल्वेचे कामगार 13 लाख संपावर आहेत. तो इंडेफिनिट स्ट्राईक आहे. आणि कामगार संघटना म्हणून आत्ता जे पेन्शन आयोग जाहीर झालं ते त्यांनी 1 जानेवारी 2016 लागू केले. ते देणार आहेत नोव्हेंबरमध्ये. परंतु आता संपाला त्यांना तोंड द्यायचं म्हणून त्यांनी माथुर समितीच्या शिफारशी समोर आणल्या. याला ते विरोध करतात. आज त्यांनी पुन्हा जाहीर केलं आम्हाला हे पसंत नाही, आम्ही संपाला जात आहोत. आणि कामगार संघटना काय पसंत नाही? वेतन आयोग अशा प्रकारे लागू करणं पसंत नाही? काय पसंत नाही? नाही, त्यांचं म्हणणं ही अपुरी वाढ आहे, तोंडाला पानं पुसलेली आहे. म्हणजे जे हे रेल्वे कर्मचारी म्हणतायत हे बरोबर म्हणतायत. आणि यांचे राष्ट्रीय नेते जे तेही बरोबर सांगतायत. त्यामुळे मोदी गव्हर्नमेंटच्या ह्या निर्णयाविरुद्ध सगळ्या कामगार संघटना इन्क्लुडिंग भारतीय मजदूर संघ कन्फ्रंटेशनमध्ये आहेत. भारतीय मजदूर संघ पण संपावर हो, जाणार आहेत ना. ते जातील की नाही हा प्रश्न वेगळा, पण ते आहेत. त्यांनाही हे मान्य नाही, त्यांनाही मान्य नाही आहे. आणि त्यामुळे 11 जुलैचा ह्यांचा संप त्याला सपोर्टेड बाय ऑल द ट्रेड युनियन्स. आणि 9 ऑगस्टला भारतभर डेमॉन्स्ट्रेशन्स होतील. आणि 2 सप्टेंबरला सगळ्या कामगार संघटनाचा एक देशव्यापी संप होईल, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संघटना पण आहेत, ज्याच्यामध्ये अनऑर्गनाइज लोक पण आहेत. आणि 12 मागण्यांपैकी 8 मागण्या मगाशी वानखेडे साहेब जे सांगत होते ते बरोबर आहे. त्या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या कामगार संघटनाही घेणार आम्ही घेतलेल्या. आपल्यासोबत पुन्हा हेरंब कुलकर्णी आहेत. हेरंब कुलकर्णी, 5वा वेतन आयोग लागू झाला, आता साल मला आठवत नाही, पण आता जवळजवळ एक 12-13 वर्ष 96ला लागू झाला. तेव्हा तुम्ही वेतनवाढ नाकारली होती ते एक शिक्षक म्हणून, आणि सगळ्या कर्मचाऱ्यांच्या रोषाला तुम्ही बळी पडला होतात. मला एक गोष्ट सांगा, कोर्टातही तुम्ही गेला होतात, पिटिशन केला होतात. काय म्हणणं होतं तुमचं त्यावेळेला आणि आज काय म्हणणं आहे? माझं तेव्हाही म्हणणं हेच होतं आणि आजही म्हणणं तेच आहे की प्रश्न कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो की नाही यापेक्षा या तिजोरीची जी रक्कम आहे ही असंघटित वर्गासाठी खर्च होत नाहीये. आणि ती विषमता जी आहे ती मला त्या दोन्ही घटनांमधून दाखवायची होती. आता मगापासून जे कर्मचारी नेत्यांनी जो एक मानभावीपणाचं आव्हान आहे की आम्ही शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा लढायला तयार आहोत, परंतु कुठल्याही बाबतीमध्ये हे आग्रही नाही आहेत. म्हणजे बाकीच्यांना सोडा, परंतु निखिलजी तुम्ही या चॅनलवर विनाअनुदानित शिक्षकांची चर्चा 2 दिवस चांगल्या पद्धतीने केली. मला सांगा, शिक्षक संघटनांनी कधीतरी विनाअनुदानितचा प्रश्न सुटावा म्हणून तरी संप केला का हो?
किंवा मी दुसरं उदाहरण असं देईन की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 85 लाख लोकांना संजय गांधी निर्वाह योजना, श्रावणबाळ, अपंग, निवृत्ती वेतन याचे 7 प्रकारच्या योजना 85 लाख लोकांना दिल्या जातात. फक्त हजार रुपये दिले जातात. म्हणजे त्यांचे कट झाला आहे पुन्हा त्यांचा फोन, पण त्यांचा मुद्दा लक्षात आला आहे. विद्यार्थ्यांचा मुद्दा लक्षात आला आहे. ज्यांना पैसे मिळाले पाहिजे त्यांना मिळत नाही आणि कर्मचारी वेतनवाढ घेतात. पण हे बरोबर आहे का? म्हणजे त्यांनी वेतनवाढ आकारली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शिक्षकांना पैसे पाहिजे होतात. ज्या गतीने महागाई वाढते हे जे म्हणतायत माहीत नाही मला त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही. पण जर खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याला पगारवाढ मिळत असेल तर सरकारी कर्मचाऱ्याला का मिळू नये? नाही, सरकारी कर्मचाऱ्याला निश्चितच मिळावी आणि जे चतुश्रेणी आहेत त्या सगळ्यांना खरोखर त्यांची भरती बंद आहे, त्यांना पगार वाढ मिळायला पाहिजे, त्यांना बाकी बेनिफिट मिळायला, राहायला घरं नाही आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांपासून अनेक जण झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. म्हणजे बाकी त्यांना सरकारी क्वार्टर मिळावं ते सुद्धा मिळत नाही आहे. ते अत्यंत हलाख्याच्या परिस्थितीत राहत आहेत. तर त्यांना पगार वाढ देणं हे, कारण ते त्यांचे कामाचे तास बघितले आपण तेही जास्ती असतात आणि त्यांची कामही, आता सफाई कर्मचाऱ्यांची कामं तर इतकी घाणेरडी असतात की 15 आणि 17 आणि 18 हजारात कोणी करणार नाही. आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा आपण म्हणू, रेल्वेचा पण किती भार आहे. म्हणजे आपण त्यांना ही पगारवाढ निश्चितच द्यायला पाहिजे. परंतु वरचे जे आता उडगी सरांनी जी माहिती दिली की 40% लोकांना ही पगारवाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळते, त्यांना फायदे पण खूप मिळत आहेत. तर त्यांना म्हणजे ज्यांना मिळतं आहे त्यांना तुपाशी मिळते आणि जे आहेत ते अगदी बिलकुल उपाशी, म्हणजे त्यांना कोरडी भाकरही ज्यांच्या नशिबात नाही आहे. अनेक लोक डिग्र्या होल्डर्स आहेत पण त्यांना नोकरी नाही. कुठेतरी शिपायाचा अर्ज आला तरी ते त्या नोकरीसाठी धाव घेत आहेत. म्हणजे असं जे एकदम कॉन्ट्रास्ट चित्र आहे आपल्या देशामध्ये. आणि त्याच्यामध्ये खासगी क्षेत्रामध्ये जी कंत्राटावर आहेत त्यांना 3-3, 4-4 हजारच रुपये मिळत हो, आहेत. त्यांना आणि जे त्या चतुर्थ duty hours श्रेणी, पण खूप तुम्ही आहेत 18,000चं म्हणताय, खासगी क्षेत्रात 3,000 रुपये देत आहेत. या सगळ्या 3,000, 4,000, 7,000 मॅक्झिमम साधा आणि सगळ्या कामगार संघटनेची मागणी आहे की कंत्राटी कामगाराला मिनिमम वेजेस ऍक्टमध्ये किमान 18,000 द्या. मनमोहन सिंगांकडे आम्ही 10,000 मागितले होते, ते 9,000 पर्यंत आले होते, पण झालं नाही. नंतर आम्ही मागणी रिवाईज केली, इन्फ्लेशनच्या हिशोबाने 18,000 मागितले, तेही होत नाहीये. आणि सगळे कामगार शाश्वती नाहीये कायदे खासगी सगळे कामगार क्षेत्रामध्ये. कायदे इन्व्हेस्टर फ्रेंडली होत आहेत. त्यामुळे जो थैली घेऊन येईल त्याच्या सोयीनुसार कायदे बदलण्यात येतील. म्हणून आत्ता काय 24 तास दुकानं उघडी ठेवा, हॉटेल उघडी ठेवा. अरे धंदा तर व्हायला पाहिजे. 24 तास उघडं ठेवाल तुम्ही. नाही, आता पण तुमची क्रयशक्ती वाढल्यामुळे ते दुकानं 8 तासाचा कामगार त्या म्हणतात ते बरोबर आहे. आता पगार जास्त मिळालं, लोक अधिक खर्च ती करतील. क्रयशक्ती वाढेल ना. पगार वाढला तर मिळेल ना. पगार वाढतोय ना तुमचा, वाढतोय असं ना. काय? ज्या हिशोब पाहिजे त्या हिशोब नाही वाढत नाही आहे. म्हणते आज असं आहे. तुम्ही विचारा, अर्थशास्त्राच्या आज आमचा दृष्टीने साधा मोटर म्हण, अर्थशास्त्र ह्यांनी जरी नाही म्हटलं तरी अर्थशास्त्राच्या दृष्टीने 1 लाख कोटी हे बाजारात येणार आहे. बाजारात येतील, किंवा बाजारात saving येतील. मध्ये जातील. आणि महागाई पण वाढेल. रिसेशन काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. दॅट इज इकॉनॉमिक्स. दॅट इज इकॉनॉमिक्स. बरोबर. मार्केटमधलं कन्झम्पशन वाढवणं हे भांडवलशाही व्यवस्थेचे कामच आहे आणि ते करतात. त्या पद्धतीने पूर्वीचं सरकार करत होतं, हेही करतंय. परंतु यातून ह्यांचे प्रश्न सुटतात, आमचे प्रश्न सुटतात, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात. असा जर ते आविर्भाव आणत असतील तर तो आविर्भाव चुकीचा आहे. तो दुतोंडी व्यवहार आहे. अच्छा, चंद्रकांत वानखेडे, शेवटी तुमच्याकडे येतोय. माझा वेळ संपत आलाय. कामगार संघटना म्हणतात शेतकऱ्यांनी द्या. कामगार आणि शेतकरी असं एक संघर्ष का निर्माण करतात? संपही करणार आहेत, त्यात कामगारांची शेतकऱ्यांची साठी पण कामगार मागणी करणार आहेत. काय म्हणणं आहे यावर तुमचं शेवटी? नाही, माझं एकच म्हणणं आहे की ते जे म्हणतात की या वेतनवाढीचा सर्वाधिक फायदा वरच्या सेक्टरला जर मिळत असेल तर जसं शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही हा भेद करता, छोटा शेतकरी, मोठा शेतकरी, काही गारपीट झाली तर 5 एकरापर्यंतच फक्त नुकसान भरपाई, मग वरच्या शेतकऱ्याला देत नाही. तसाच या कामगार संघटनांच्या सगळ्या नेत्यांना असं विचारा की हा फरक हे करणार आहेत का? की या वेतनवाढीचा सर्वाधिक फायदा जर वरच्या श्रेणीच्या लोकांना मिळत असेल, कमी लोकांना, आणि खालच्या श्रेणींना कमी मिळत असेल, तर मग असं मागणी करा ना की आता मोठा वेतनधारक आणि छोटा वेतनधारक, छोटे वेतनधारक जे आहेत त्यांच्यासाठी कामगार संघटना सगळ्या लढाई करतील. आणि आता मोठा जो वेतनधारक आहे ज्याला या कामगारांच्या नावावर गल्लेलठ्ठ मिळत असेल, ही लाईन ऑफ म्हणजे संघर्ष रेषा आखणा. म्हणजे त्यांचंही ओझं यांनी उरावर घेण्याचं कारण नाही आहे. कारण हा जो असं जर असेल, ही वास्तविकता असेल की या पैशामधला सर्वाधिक भाग या गल्लेलठ्ठ लोकांना मिळणार असेल आणि जे आउटपुट काही देणार नसतील, तर हा फरक त्यांनी करावा ना. मग आम्ही समजू की नाही, यांना शेतकऱ्यांच्याही बद्दल आहे
आहे की ठीक आहे, या सगळ्याच्या खालच्या वर्गाचे जे कामगार आहेत यांना अधिक पैसे मिळाले पाहिजे आणि हा जो पैसा त्यांना जातो आहे तो आता जायला नको, कुठेतरी थांबायला पाहिजे. ही जर काही स्पष्ट मागणी येत असेल तर कदाचित कामगार आणि शेतकऱ्यांची एकजूट होऊ शकते. विद्याताई, नाही, वानखेडे सर जे म्हणतायत ते बरोबर आहे. मला त्यांना एक शेतीविषयी जे संबंधित प्रशासकीय अधिकारी आहेत, मग ते महसूल विभागाचे असतील किंवा कृषी विभागाचे असतील किंवा बँका असतील, ह्यांनी जरी शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करायची, म्हणजे ते ज्या हुद्द्यावरती आहेत त्याच्यातनं त्यांना जी शेतकऱ्याला मदत करता येईल, त्याचा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा त्याच्या पेरणीसाठी लागणारं जे काय मदत करता येईल ती जर त्यांनी केली तर निश्चितच मदत होऊ शकेल. पण आडमुठ्ठेपणाची भूमिका काही ठिकाणी घेतली पाहिजे, ती तरी किमान घेऊ नये. आणि सहकार्याची भूमिका जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतली आणि लोकांसाठी काम केलं आणि भ्रष्टाचार केला नाही तर निश्चितच लोकांची सहानुभूती प्रशासनाकडे हा असेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पगारवाढ घ्यायला हरकत नाही, पण पण तेवढंच काम त्याची करायला सेवाही दिली पाहिजे पाहिजे आम्हाला आणि तुम्ही. समाजाची कारण बांधिलकी शेवटी जी आहे ती तुम्ही व्यक्त केली सेवेकरी पाहिजे. आहात, हे कधी विसरणार पण मी रेल्वे कर्मचारी काम करत नाही तसं का म्हणणार नाही? नाहीतर देशातली एवढी ही अवाढव्य रेल्वे चालली झाली नसते. असती का? भारतीय रेल्वे ही जगातला सर्वात मी मोठा सांगतो, आश्चर्य आज आहे. आमचा मोटर म्हण तुम्ही सेवेकरी हे कधी विसरता का वर्षाचे 365 दिवस काम करतो. मोटर म्हणत वर्षाचे 365 दिवस काम करतो. मोटर म्हणला हा मान्य आहे, आठवड्याची मान्य आहे रजा तुमचं नाही. मोटर म्हणला कंटिन्यू तुम्हाला डोळ्यात तेल घालून तुम्हाला काम करायचं आहे. आज आमचा ट्रॅकमन गँगमन अक्षरशः पाण्यात करतात, तुम्ही बरोबर. बघत असाल, पाण्यात पावसाळ्यात अक्षरशः चिखला उतरून ते काम पण करतात. हेच आम्ही मंत्रालयातल्या सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल ठामपणे म्हणू शकत नाही. तुम्ही मान्य कराल. नाही आता मी त्याची शेट्टे सर, काय म्हणणं आहे तुमचं? नाही, सेवेकरी लोकांचा आहेत, राग आहे, जनतेला पगारवाढ सेवा द्या. द्यायला हरकत नाही, पण लोकांचा राग आम्हाला काम मिळत नाही, प्रतिसाद मिळत नाही हा आहे. समाजात जे दोष असतात ते समाजातूनच कर्मचारी आलेले आहेत. पण सर्व कर्मचारी तसे असतात असं नाही. फक्त 10% कर्मचारी असे असतात आणि त्याचा दोष सर्वांना घ्यावा लागतो. 90% लोक चांगले काम करणारे असतात, भ्रष्टाचार न करणारे असतात. मगाच्याबद्दल एक मला मुद्दा मांडायचा होता. रोष व्यक्त केला जातो तो कर्मचाऱ्यावर, भ्रष्टाचार असो किंवा पगारवाढ असो. परंतु 5 लाख कोटी NPA आहे बँकांचा, त्याच्याबद्दल रोष कोण व्यक्त करत नाही. इन्कम टॅक्स काही लाख कोटी रुपये थकवला जातो आहे केसेसमधून, त्याच्याबद्दल राग कुठे आता व्यक्तच झाला नाही. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांचा काही हजार रुपये पगार वाढला की रोष व्यक्त केला जातो आहे, हे बरोबर नाही आहे. ठीक आहे, त्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. मी इथेच थांबतोय. सर मी एक सांगेन, बोला. आमचं सर स्पष्ट मत आहे की आम्हाला मिनिमम 26,000 मिळायलाच हवं. मिनिमम 26,000 पाहिजे. 18,000 त्यांना मान्य नाहीये. मान्य नाही, अन्यथा तुम्ही तयार राहा, संघर्षाला तयार राहा. म्हणजे शेवटी म्हणजे आम्ही हाल- दोघं- तुम्ही रेल्वेही बंद करणार आहात. म्हणजे आम्ही- शेवटी हो, yes. जनतेचेच हाल होणार. आम्ही आमचे जे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय नेते जे अध्यक्ष आहेत, चेअरमन जे आहेत NJCAचे शिवगोपाल मिश्राजी आहेत, त्यानंतर आमचे NRBचे कॉम्रेड आहेत वेणू पिनार, आमचं सरळ पण आमचा एकदम सपोर्ट कसा आहे. मिळेल? एकदम 8,000चा पगार 26,000 ही मागणी सुद्धा जरा जास्तच नाहीये का? हो पण ठीक आहे, मग चर्चा तरी करा बसा. पण ती चर्चा म्हणजे पण करायला चर्चा तयार करायची आहे नाही. तुम्हाला. चर्चा पण करायला तयार नाही ठीक ना. आहे. पण जर चर्चाही करत नसतील, देतही नसतील तर त्याला शिवाय आम्हाला मग इलाज नाहीये. ठीक आहे. शेवटी अरुण जेटलींचं शेवटी- म्हणणं काही कर्मचाऱ्यांना मान्य नाहीये, त्यांनाही पगारवाढ पुरेशी वाटली नाहीये, संघर्ष होणार आहे, तो अटळ आहे. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न, हा 11 जुलै सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही संघर्ष तुम्ही करणार आहात. ठीक आहे. शेवटी लोकल प्रश्न, ट्रेनचं तरी नका संप करू. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय योग्य आहे का? 54% लोक म्हणतात होय, हा निर्णय योग्य आहे. आणि आपले जे पाहुणे आहे, विशेषतः कामगार संघटनांचे जे नेते आहेत, त्यांचं हे श्रेय आहे, कारण त्यांनी हा निर्णय लोकांना योग्य आहे असं पटवलं आहे या निदान चर्चेमध्ये. इथेच थांबतोय. धन्यवाद. शुभरात्री. पाहत राहा महाराष्ट्र. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.